आपल्या भारतीय संस्कृतीत अन्नदानाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे अनेकदा एखाद्या धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निमित्तानं जागोजागी भंडाऱ्याचं आयोजन केलं जातं. या भंडाऱ्यामध्ये हजारो लोक पोटभर जेवून जातात. आपल्यापैकी अनेकांना भंडाऱ्यामध्ये जेवायला आवडत देखील असेल, कारण मित्रमंडळींसोबत अशा एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये जेवण करण्याची मजा काही वेगळीच असते. पण हजारो लोकांचं जेवण तयार करणे हे काही सोपं काम नाही. त्यासाठी मोठमोठी भांडी तर लागतातच, पण सोबत भाज्या मोठमोठ्या पातेल्यांमध्ये टाकण्यासाठी तितकेच मोठे चमचे देखील लागतात. पण तितके मोठे चमचे नसतील तर करायचं काय? एका मंडळानं यावर एक भन्नाट जुगाड शोधून काढला. ही मंडळी चमचे नाही म्हणून रडत बसले नाही, तर थेट जेसीबीच्या मदतीने पातेल्यामध्ये भाज्या टाकल्या. होय, विश्वास बसत नसेल तर हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ एकदा तुम्ही पण पहा. हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील दंगच व्हाल. भारतात एकापेक्षा एक जुगाड लोक राहतात. एखादी गोष्ट नाही म्हणून आपण रडत बसत नाही, तर ती गोष्ट कशी करता येईल याचा मार्ग शोधून काढतात. आणि हाच प्रकार भंडाऱ्यामध्ये तुम्ही पाहू शकता. ही घटना मध्य प्रदेशामधील भिंड या ठिकाणी घडली आहे. या ठिकाणी आलू गोटा सब्जी हा पदार्थ खूप आवडीने खाल्ला जातो आणि भंडारा म्हटला की लोक हीच भाजी खाण्यासाठी जास्त गर्दी करतात असं म्हटलं जातं. पण हजारो लोकांसाठी ही भाजी तयार करणं खूपच मोठं आव्हान होतं आणि त्यामुळेच गावकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या मदतीने बटाटे आणले आणि ते जेसीबी वापरून भल्या मोठ्या पातेल्यामध्ये ही भाजी तयार केली. दरम्यान ही संपूर्ण घटना आसपासच्या लोकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले असून आणि आता हा व्हिडिओ सोशल मीडिया चांगलाच व्हायरल होतोय. मेघॉन रील्स या इंस्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 7 लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिलं असून अनेकांनी ही शक्कल लढवणाऱ्या तरुणाचं कौतुक केलं. भंडाऱ्यामध्ये केलेला हा जुगाड तुम्हाला कसा वाटला? तुम्ही देखील आपली मजेशीर प्रतिक्रिया द्या.